शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील पैसेवारी जाहीर झालेली आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासादायक अशी माहिती आहे। कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये मागच्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती। या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालं होतं आणि त्याबद्दल शासनानं अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदान जे पुढील हंगामाकरिता पेरणीसाठी उपयोगी पडावं म्हणून 10,000 रुपये ही अनुदान मदत देण्यात आली होती। आणि आता यापुढे या पैसेवारीनुसार शेतकऱ्यांना ज्या काही इतर सुविधा, त्यामध्ये पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर ज्या काही दुसऱ्या सुविधा असतात, विद्यार्थ्यांना शालेय फी मध्ये सवलत किंवा विविध योजना राबवण्याचं काम, हे जर त्या जिल्ह्याची पैसेवारी 50 पैसे पेक्षा आत आली तर ती मिळत असते। आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती, नेमकी कोणत्या तालुक्यामध्ये किती पैसेवारी आलेली आहे, किती जिल्ह्यामध्ये गावं आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची। तत्पूर्वी तुम्हाला छोटीशी विनंती, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामधील जिल्हा प्रशासनाने जी काही खरीप 2025 ची पैसेवारी होती, ही 15 डिसेंबरलाच राज्य शासनाकडे पाठवलेली आहे। त्यामध्ये 718 गावामध्ये ही पैसेवारी काढण्यात आली होती। आता यामुळे शेतकऱ्यांना जे काही पुढील योजना असतात किंवा शेतकऱ्यांची जी पैसेवारी आहे ती 50 पैसेपेक्षा खाली आलेली आहे, त्यामुळे इतर काही सुविधा, योजना राबवण्याचं काम हे शासनातर्फे करण्यात येतं। जे काही शाळेत विद्यार्थी असतात, उत्पन्नामध्ये घट झाली म्हणून त्यांना फी मध्ये सुद्धा सवलत मिळत असते। आता या पैसेवारीच्या अहवालानुसार धाराशिव जिल्ह्यातील जे काही 8 तालुके आहेत, या 8ही तालुक्यामधील पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा खाली आलेली आहे। म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप चांगला दिलासा मिळालेला आहे। कारण यापुढे आता पीक विमा जो मिळणार आहे तो उंबरठा उत्पादनामध्ये जी घट येईल पीक पाहणी अहवालानुसार, तर त्यानुसार मिळणार आहे। त्यामुळे त्यामध्ये सुद्धा घट येऊ शकते। कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं लय मोठं नुकसान झालं होतं। कारण पाऊसच इतका भयानक पडला होता की धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल की त्यांनी शेतकऱ्यांना पुरामध्ये जाऊन स्वतः मदत केलेली होती। आणि असे ते महाराष्ट्रातील एकमेव खासदार होते की ते शेतकऱ्यासाठी स्वतःचा जीव टांगणीला टाकून पुरामध्ये उतरून त्यांनी एका कुटुंबाला वाचवलं होतं। आणि त्याचमुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये पैसेवारीमध्ये सुद्धा घट आलेली आहे। आणि आता जो पीक कापणीचा अहवाल आहे तो सुद्धा राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे गेलेला आहे, त्यामध्ये सुद्धा घट होऊ शकते। आणि धाराशिव जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल, मग त्या मंडळामध्ये जितके टक्के नुकसान झालेले आहे, म्हणजे उंबरठा उत्पादनामध्ये घट आलेली आहे, त्यानुसार त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा सुद्धा मार्ग मोकळा झालेला आहे। तर मित्रांनो, आपण आता तालुक्यानुसार किती घट आलेली आहे ते सुद्धा सविस्तर बघू। तर मित्रांनो, तालुका निहाय पैसेवारी याप्रमाणे आहे। धाराशिव तालुक्यामध्ये 43 पैसेवारी आलेली आहे। तुळजापूर तालुक्यामध्ये 44 पैसे आणेवारी आलेली आहे। उमरगा तालुक्यामध्ये 47.66 पैसे आणेवारी आलेली आहे। लोहारा तालुक्यामध्ये 48 पैसे आणेवारी आलेली आहे। भूम तालुक्यामध्ये 47 पैसे आणेवारी आलेली आहे। त्यानंतर परांडा तालुक्यामध्ये 47 पैसे आणेवारी आलेली आहे। आणि कळंब तालुक्यामध्ये 46 पैसे आणेवारी आलेली आहे। तर वाशी तालुक्यामध्ये 46 पैसे ही आणेवारी आलेली आहे। अशी शेतकरी मित्रांनो, एकूण जी काही पैसेवारी जिल्ह्याची जाहीर झाली आहे तर ती आहे 46.08 इतकी आहे। आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासादायक माहिती आहे। आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या तालुक्यातून आहात हे सुद्धा नक्कीच कमेंट करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।